नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस छगन भुजबळ यांचा युतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे. आणि मला हे सरकार स्थापन झालं तेव्हा भुजबळांची आलेली प्रतिक्रिया आठवते. छगन भुजबळ आणि आपले शिवतारे या दोन नेत्यांनी आपला मनातला जो प्रक्षोभ होता तो लपवला नाही. कारण अर्थातच जे आपापल्या पक्षातले ज्येष्ठ असतात त्यांना आपला अशा सत्ता पदावरचा हक्क अबाधित असतो असं वाटत असतं. आणि चूक आहे असं नाही, मानवीय स्वभाव आहे की आपलं मंत्रीपद, आपलं सत्तापद कुठे गेलं नाही अशा समजुतीमध्ये ते वावरत असतात. आणि त्यांच्याच कशाला, अनेकांच्या आपल्या बारीक सारीक गोष्टींमध्ये, संस्थेमध्ये, संघटनांमध्ये अशा गोष्टी होत असतात. पण त्यावेळेस जे तो पहिली प्रतिक्रिया येते तो बहुतांशी त्रागा असतो की मला कसं काय वगळलं जाऊ शकतं, मला वगळलं जाऊ शकत नाही. पण उलट त्यावेळेला संयम दाखवला पाहिजे. आपण पराभूत झालोय हे आपणच जाहीर करायचं नसतं. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बहुमताचं सरकार बनतं. त्या बहुमताच्या सरकारमध्ये जो मुख्यमंत्री होतो त्याच्या मर्जीनुसार आणि त्याच्या निवडीनुसार बाकीच्यांची वर्णी लागत असते. पण एकपक्षीय सरकार सत्ता असेल तर गोष्ट वेगळी असते. पण जेव्हा आघाडीचं सरकार असतं, वेगवेगळे 2 4 6 पक्ष एकत्र असतात, तेव्हा त्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसारच प्रत्येक मंत्री निवडला जातो असं नसतं. जे जे पक्ष त्यात सहभागी आहेत त्या पक्षाचा सर्वे सर्व असतो. तो कोणाला तरी, जे कोण 2 4 6 असतील त्यांची लिस्ट देतो आणि त्यातून म्हणजे त्यांना मंत्री करायचं हे बंधन असतं. आणि तिथे मग मुख्यमंत्र्याचा किंवा पंतप्रधानाचा विशेष अधिकार, प्रेरोगेटिव्ह असे शब्द वापरले जातात पण ते व्यवहारात नसतात. तुम्हाला दोन महत्वाची उदाहरणं देतो, मग तुमच्या लक्षात येईल की भुजबळांनी केला त्याला मी त्रागा का म्हणतो. मग भुजबळांच्या शपथविधीकडे आपण येऊ. टूजीचा घोटाळा जेव्हा चाललेला होता अशा वेळेला हे प्रकरण युपीएला राजकीय दृष्ट्या आणि निवडणुकीच्या दृष्टीने अंगलट येईल हे ओळखून काँग्रेस पक्षाने त्या घोटाळ्यामध्ये आरोपी ठरवले गेलेले किंवा ज्यांच्यावर काय त्या अहवालामध्ये व्हिजिलन्स काहीतरी कमिशन त्यांनी जो आरोप ठेवलेला होता ते अंगलट येऊ नये म्हणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ए राजा यांना राजीनामा द्यायला सांगितलं होतं. मंत्रीपदाचा राजीनामा द्या. त्यामुळे जी मीडियामध्ये चर्चा चालली होती, गदारोळ चालला होता, तुमचं लोकपाल आंदोलन चालू होतं भ्रष्टाचार निपटण्यासाठी वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये आपल्या विरुद्ध जनमताची लाट तयार होईल सरकार विरुद्ध हे ओळखून तत्कालीन पंतप्रधान यांनी ए राजा यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. पण ए राजा हे द्रमुकचे होते, काँग्रेस पक्षाचे नव्हते. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधानाने राजीनामा मागितला तर ती मागणी ए राजा यांनी साफ साफ धुडकावून लावली होती. अर्थात नंतर त्यांनी राजीनामा दिला ही वस्तुस्थिती आहे. पण आपला राजीनामा मागितला गेलाय याची बातमी बाहेर आल्यानंतर सुद्धा ए राजा यांनी जाहीरपणे एक गोष्ट सांगितली होती की माझ्या पक्षाचा सर्वोच्च नेता एम करुणानिधी यांनी मला राजीनामा द्यायला वगैरे सांगितलेलं नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही. म्हणजे मनमोहन सिंग यांच्या मर्जीनुसार मी केंद्रीय मंत्रिमंडळात नाहीये, मी करुणानिधींच्या मर्जीनुसार आहे
त्यामुळे पंतप्रधानांची मर्जी संवैधानिक भूमिकेमध्ये कुठलीही असेल तरी मला त्याची पर्वा नाही. मी मंत्रीपद सोडणार नाही हे त्यांनी सांगून टाकलं. आणि बिचारे मनमोहन सिंग सगळीकडूनच कठपुतळी म्हणून धपाटे खात होते. त्यात हा पण त्यांच्याच ज्युनियर मंत्र्याने मारलेला धपाटा होता. पण तो सहन करून सुद्धा मनमोहन सिंग आपल्या जागी पदावर बसून राहिले होते. तेव्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणं हा राजा यांचा अधिकार होता. आणि आपला राजीनामा पंतप्रधान कसं मागतो, ज्याच्या मंत्रिमंडळात आपण आहोत, याविषयी त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अखेर करुणानिधी यांनी सांगितल्यावरच राजा यांनी राजीनामा दिला होता. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, ते आहे आपल्या महाराष्ट्रातलं. 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडीचं जे सरकार शरद पवारांच्या आशीर्वादाने किंवा मेहरबानीने बनलं होतं, तेव्हा मुख्यमंत्रीच उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या मेहरबानीने बनले होते. तेव्हा महाविकास आघाडीचं जे मंत्रिमंडळ होतं, त्या मंत्रिमंडळातला प्रत्येक मंत्री हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीनुसार बनलेला नव्हता किंवा पदावर बसत नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मर्जी खप्पा झाली किंवा त्यांची मर्जी नाही किंवा पसंती नाही म्हणून कुठल्या मंत्रिमंडळातून कोणाला, त्यांच्या मंत्रिमंडळातून कोणाला हाकललं जाणं शक्य नव्हतं. अर्थात जिथे उद्धव ठाकरे यांची मर्जी होती अशा शिवसेनेचा कोणी मंत्री असेल तर त्याला मात्र हाकून लावण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना होता, कारण पक्षही त्यांचा, मुख्यमंत्री तेच. पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षातल्या कोणालाही बाजूला करायचं तर तिथे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची संवैधानिक मर्जी नसली तरीही मंत्री राहता येत होतं. आणि तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला खूप गदारोळ झाला, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तात्कालीन बाजूला झालेले मुंबई पोलीस आयुक्त परमविंदर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्री राज्यपालांना लिहिलं आणि त्याचा गवगवा झाला. पुढे तेच सुप्रीम कोर्टात पाठवलं की आपल्याला आणि पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना अनिल देशमुख यांनी खंडणी वसुलीच्या कामाला जुंपले, असं 4 पानी पत्र परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलं होतं. त्यांनी जेव्हा त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, तेव्हा अर्थातच हे प्रकरण अंगलट येईल हे उद्धव ठाकरेंनाही कळत होतं. पण त्यांची हिंमत नव्हती की अनिल देशमुखांचा राजीनामा मागावा. जेव्हा संजय राठोड या आपल्या शिवसेनेच्या मंत्र्याचं प्रकरण अंगलट येत आहे असं दिसलं, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवासात संजय राठोड यांना बोलवून घेतलं आणि त्यानंतर 2 दिवसांनी संजय राठोड यांचा राजीनामा झाला होता. कारण संजय राठोड यांनी जाहीररित्या सांगून टाकलं की मी मुख्यमंत्र्यांकडे आणि पक्षप्रमुखांकडे माझा राजीनामा दिलाय. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यायचा अधिकार उद्धव ठाकरे यांना होता, पण अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याची हिंमत सुद्धा मुख्यमंत्र्यामध्ये नव्हती, भले तो त्यांचा संवैधानिक अधिकार होता. पण शेवटी अनिल देशमुख प्रकरणाचा इतका दबाव आला की सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने जेव्हा ते प्रकरण तपासासाठी घ्यायचं ठरवलं तेव्हा नामुष्की म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला, कारण त्यांच्या पक्षप्रमुख शरद पवारांनी तो मागितला होता. शरद पवारांनी अनिल देशमुखांना वाचवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. पण जेव्हा ईडीचं प्रकरण हे दुसरे राष्ट्रवादी मंत्री नवाब मलिक यांच्या वाट्याला आलं आणि त्यांना चौकशीसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये घरातून नेण्यात आलं, तेव्हा शरद पवार यांनी बैठक घेतली आणि जाहीर करून टाकलं की अटक झाली तरी नवाब मलिक हे राजीनामा देणार नाहीत मंत्रिपदाचा.
आणि उद्धव ठाकरे जे सगळ्यांची हिंमत रोज रोज विचारत असतात, त्यांची हिंमत झाली नाही आपल्या मंत्र्याचा राजीनामा मागण्याची. नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याची हिंमत उद्धव ठाकरेंना झाली नव्हती. कारण शरद पवारांनी अटक होण्यापूर्वीच नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत ही घोषणा करून टाकली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळात कोण असावं याची मर्जी आपली नाही, तर ती पक्ष त्या त्या पक्षाच्या प्रमुखाची असते, हे उघड झालं. आता देखील तुम्ही बघा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, पण धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध इतका गदारोळ झाला तरीही देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा मागू शकत नव्हते. कारण धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असले तरी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजितदादा या गटाचे मंत्री होते, आणि जोपर्यंत अजितदादा हे त्यांना बाजूला करत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सुद्धा धनंजय मुंडेंना सॅक करू शकले नाही, बडतर्फ करू शकले नाही. वास्तविक बघितलं तर जेव्हा मुख्यमंत्र्याची इच्छा असते तेव्हा तो मंत्र्याला बडतर्फ करू शकतो. तर जे धनंजय मुंडे आहेत त्यांनी यथेच्छ आपल्या पक्षाची बदनामी होईपर्यंत आपलं पद, अधिकारपद, मंत्रीपद राखून ठेवलं, आणि शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला. कारण रोजच्या रोज ते वाल्मिक कराड आणि इतकी प्रकरणं येत होती की नाचक्की की देवेंद्र फडणवीस यांचीही होत होती, कारण ते मुख्यमंत्री होते. आणि त्यामुळेच माझा अंदाज असा आहे की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी हा विषय संपवायचा ठरवलं, तेव्हाच धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला आणि ती जागा मोकळी आहे. अर्थात ती जागा मोकळी झाली तरी मुख्यमंत्र्यांनी ती भरली नाही, आणि आता ती जागा भरण्यासाठी छगन भुजबळ यांची वर्णी लागलेली आहे. तसं बघायला गेलं तर शपथविधी झाला पहिल्यांदा नोव्हेंबर मध्ये, काय तो तर तेव्हा नोव्हेंबर असेल किंवा डिसेंबर असेल, मला आता नेमकी तारीख आठवत नाही, पण तो शपथविधी झाला त्यामध्ये कोणाकोणाला मंत्री करणार याचा गवगवा फारसा झाला नव्हता, आणि ज्यांची नावं चर्चेत होती ते सगळे तयारीनिशी गेले होते. पण शेवटच्या क्षणी 1-1.5 तास आधी जी यादी आली त्याच्यात वगळले गेल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे संतापलेले होते. त्रागा केला होता त्याने. अगदी त्यांनी त्याच्यानंतर सुद्धा आपला मतदारसंघ, आपला जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये जाहीर सभा घेतल्या, संमेलनं घेतली. अगदी त्यांच्या संमेलनामध्ये त्यांच्याच पाठीराख्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे अशा पक्षात राहायची गरज नाही इथपर्यंत मतप्रदर्शन केलं होतं. पण ते फक्त कार्यकर्त्यांचं आणि पाठीराख्यांचं मतप्रदर्शन नव्हतं. खुद्द छगन भुजबळ यांनी सुद्धा मंत्रिमंडळाचा शपथविधी संपल्यानंतर असं जाहीरपणे कॅमेऱ्यासमोर म्हटलं होतं, जहा नाही चैना वहा नाही रहना. पण राहिले. अगदी मला आठवतं त्याप्रमाणे नंतर छगन भुजबळ यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामध्ये शरद पवार गटाच्याही काही लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. खुद्द भाजपचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, आणि त्यामुळे भुजबळ लवकरच अजितदादांना सोडतील अशी चर्चा होती. पण याविषयी इतकी खळबळ आणि गदारोळ चालू असताना सुद्धा अजितदादा पवार असोत, त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असोत, किंवा दिल्लीत सगळी सूत्र हलवणारे अजितदादांच्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल असोत, या तीनही दिग्गजांनी भुजबळ यांच्याविषयी अवाक्षर उच्चारलं नाही. अर्थात भुजबळ यांनी व्यक्तिगतरित्या या तीनही नेत्यांविषयी कुठचे अपशब्द किंवा अपमानास्पद काही वक्तव्य केलेलं नव्हतं. पण पण आपल्यावर हा ठरवून अन्याय केलाय हे दाखवायला भुजबळांनी शक्य तितके सगळे प्रयास केले. पण भुजबळ अपमानित होतील आणि दुःखी होतील
असं कुठलंही कृत्य किंवा वक्तव्य तटकरे, पटेल किंवा अजितदादांनी केलं नाही. म्हणजे एक प्रकारे आज ना उद्या भुजबळांचा राग शांत होईल, त्यांना राजकारणातली खाचा खोचा लक्षात येतील, ही पहिली प्रतिक्रिया आहे आणि ती तेवढी संतप्त असणं स्वाभाविक आहे असं समजून उरलेल्या 3 नेत्यांनी भुजबळांच्या त्या आदळ आपटीकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. जहा नाही चैना वहा नाही रहना, ह्या ज्या सिनेमातल्या कुठल्या गाण्याच्या ओळी आहेत, त्यातून भुजबळांनी पत्रकारांनी गदारोळ करावा बातम्यांमधून, माध्यमातून, म्हणूनच सुचवलं होतं की आपण आता पक्ष सोडतोय हे दाखवायसाठीच किंवा त्यातून आपल्या पक्षश्रेष्ठींना संकेत देण्यासाठी, सिग्नल देण्यासाठी भुजबळांनी असे शब्द उच्चारले होते. पण राजकारणामध्ये साईबाबांचे जे शब्द आहेत, साईबाबांचे जे काय म्हणतात उपदेश आहे, श्रद्धा आणि सबुरी, काही गर्दी करण्याची गरज नाही, अपना नंबर आएगा, असं जे काय असतं तोपर्यंत प्रतीक्षा करायची असते. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. 5 वर्षापूर्वी, 5.5 वर्षापूर्वी मित्र असूनही ज्या पद्धतीत उद्धव ठाकरे यांनी दगाफटका केला आणि निवडणुका जिंकून सुद्धा निर्विवाद बहुमताने निवडणुका जिंकून देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात विरोधी नेता म्हणून बसायची वेळ आणली, तरी आदळ आपट करण्यापेक्षा, शिव्या शाप देत बसण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी आपली वेळ यावी यासाठी प्रतीक्षा केली आणि आपण बदलू शकतो, राजकारण बदलू शकतो या आपल्या क्षमतेवर आणि पक्षाच्या ताकदीवर श्रद्धा ठेवली आणि सबुरीने राजकारण केलं. त्या साईबाबा यांचे भक्त प्रचंड आहेत. तिथे लिहिलेलं असतं श्रद्धा आणि सबुरी, पण नुसता जाऊन माथा टेकवायचा आणि श्रद्धेला स्थान नाही आणि सबुरीचा कुठेतरी नाव निशाणा नाही, अशा रीतीने राजकारण होत नसतं. राजकारणामध्ये श्रद्धेला आणि सबुरीला महत्व असतं. मला आठवतं 1995 साली जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं, तेव्हा मुख्यमंत्री पदावर दावा करू शकणारा असा काँग्रेसचा नेता आणि ज्येष्ठ मंत्री विलासराव देशमुख त्यांच्या बालेकिल्ल्यात कवेकर पाटलांकडून पराभूत झाले होते. किंबहुना शरद पवारांनीच जनता दलाला आपला खास उमेदवार देऊन आपल्याच पक्षातर्फे तिकीट दिलेल्या विलासराव देशमुखांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव घडवून आणला होता. आणि तेव्हा देखील भुजबळांच्याच भूमिकेत विलासराव देशमुख होते. जहा नाही चैना वहा नाही रहना, आपण आपल्या बालेकिल्ल्यात कसे पडलो हे स्वीकारणं देशमुखांना अवघड गेलं होतं विलासरावांना. आणि त्यांनीही कमीत कमी विधान परिषदेत जाईल, आमदारच राहिलो नाही म्हणून विधान परिषदेमध्ये अपक्ष निवडणूक लढवून शिवसेना भाजप कोणाच्या तरी पाठिंब्याने विधान परिषदेत जाण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सुद्धा अपेशी ठरला. विधान परिषदेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. पण त्यानंतर तो प्रारंभिक प्रक्षोभ बाहेर पडला. त्यानंतर ज्या शांतपणे सबुरीने आणि भविष्यावर श्रद्धा ठेवून, पक्षावर श्रद्धा ठेवून विलासराव काम करत राहिले आणि 4 वर्षानंतर, 4.5 वर्षानंतर 1999च्या निवडणुका झाल्यानंतर आकस्मिक सत्तांतर घडलं. तेव्हा विलासराव हे काँग्रेस पक्षात होते आणि काँग्रेस पक्षाच्या मला वाटतं फक्त 80 आमदार निवडून आले होते आणि परत एकदा 121 का 122 अशा शिवसेना भाजप युतीचे आमदार होते, त्यांचं सरकार येणार हे गृहीत होतं. तर काँग्रेस पक्षाने विलासराव देशमुखांची विरोधी नेता म्हणून निवड केली होती. सरकार बनलं नव्हतं, सरकार बनवण्याचा दावा सुद्धा राज्यपालांकडे गेला नव्हता. अशा वेळेला काँग्रेस पक्षाचा विधानसभेतला नेता म्हणून विलासरावांची निवड झाली आणि विलासराव हे अपघाताने मुख्यमंत्री झाले
कारण विलासराव विरोधी नेता किंवा काँग्रेस पक्षाचा गटनेता म्हणून निवडले गेले आणि त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पुरोगामी पक्ष यांची जी मोठ शरद पवारांनी बांधली, तिथे मोठ्या पक्षाचा नेता म्हणून आपोआपच विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. पक्षाने विरोधी नेता म्हणून निवडलं होतं, पण परिस्थितीने विलासरावांना मुख्यमंत्री करून टाकलं आयुष्यात पहिल्यांदा. याला म्हणतात श्रद्धा आणि सबुरी. त्रागा विलासरावांनी पण केला होता, भुजबळांनी सुद्धा केला. पण त्रागा करून जर ते बाहेर पडले असते तर भुजबळ परत मंत्रिमंडळात आले असते का? विचार करा, विचार करा. जागा करून बाहेर पडले तर ती आज धनंजय मुंडेंची रिकामी झालेली जागा पक्षातल्या दुसऱ्या कोणाला मिळाली असती. आत्ता मग भुजबळांना टाळता येत नाही असा विचार करून अजितदादांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं असतं का? नाही, कारण ते पक्षातच नसते. जर बाहेर पडले असते, ना चैना ना रैना करत बाहेर पडले असते, तर आज मंत्रीपदी 6 महिन्यानंतर भुजबळांना बसता आलं नसतं. आणि म्हणून राजकारणामध्ये साईबाबांचे भक्त असा नसा, राजकारण करताना श्रद्धा आणि सबुरी याला फार महत्व असतं. मला वाटते पहिल्यांदा भुजबळांना साईबाबांच्या बाजूला लिहिलेले 2 शब्द असतात, त्याचा अर्थ कळला असेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.